नमस्कार मित्र हो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या रानवाटा या पुस्तकाचा परिचय मी आपल्याला करून दिला होता. आज त्याच पुस्तकातील एक छानसा लेख आपण सोबत अभ्यासू. दिवारू हा लेख 1985 साली केसरी दिवाळी अंकामध्ये सर्वप्रथम प्रकाशित झाला होता. सर लिहितात, नागपूर कलकत्ता या राष्ट्रीय महामार्गावर नागपूरपासून 100 किलोमीटर अंतरावर साकोली हे गाव आहे. ते भंडारा जिल्ह्यात येतं. साकोलीहून 3 किलोमीटर गेलं की सुंदर तळं दिसू लागतं. ते रस्त्याने दुभंगलं आहे. शरद ऋतूत त्या तळ्यात अतिशय सुंदर कमळं उगवतात. निळी, तांबडी, गुलाबी आणि शुभ्र रंगाच्या कमळांनी ते तळं शोभू लागतं. थोडंसं पुढे गेलं की लगेच शेंदूर वाफा हे गाव लागतं. विटांच्या भट्ट्यांसाठी ते प्रसिद्ध आहे. या गावातून उजवीकडे 4-5 किलोमीटर आत गेलं की लव्हार उमरी हे गाव लागतं. लव्हार उमरीच्या पूर्वेला सूलबंद नदी वाहते. नदीच्या दोन्ही काठांना उसाच्या वाड्या आहेत. गेल्या 300-400 वर्षांपासून कोळी लोक इथे उसाच्या वाड्या लावतात. पूर्वी नवेगाव बांध व सिवनी बांधाच्या परिसरातही उसाच्या वाड्या होत्या. लव्हार उमरीतलं तळ विस्ताराने मोठं व खोल आहे. त्यातलं पाणी शेतीला वर्षभर पुरून उरतं. तळ्यात भरपूर मासळ्या सापडतात. गावातील कोळी लोकांची 1-2 घरं वगळता सारी वस्ती ढिवरांची आहे. ढिवर तळ्यावर आणि दुर्गामाईच्या डोहावर मासळ्या धरायला जातात. चूलबंद नदीकाठी मी भटकायचा ते तिथल्या उसांच्या वाडांतून दिसणारे मुनिया पक्षी पाहण्याकरिता. ही सुंदर पाखरं थव्या थव्याने उंचावरून उडू लागली की त्यांच्याकडे पाहणं मोठं आनंददायी असतं. मुनिया बहुरंगी असतात. तांबड्या, तिलिया, पांढऱ्या मानेच्या, काळ्या डोक्यांच्या, पांढरी पाट असलेल्या. अलीकडे हिरव्या मुनिया मात्र दिसेनाशा झाल्यात. त्यांच्या शोधातच नदी काठाने फिरत असताना एक दिवस नदीत जाळे टाकून मासे पकडणारा एक ढिवर आढळला. मी विचारलं, नाव काय तुझं? तो म्हणाला, दिवारूजी. दिवारू. मी मनात म्हणालो, किती सुंदर नाव, दिव्याशी नातं सांगणार. त्याच्या नावाबरोबर तोही हळूहळू आवडू लागला. श्रावणात मी तिथे गेलो की नदीची दरड पाणकणसांनी हिरवीगार दिसायची. तिला पांढऱ्या फुलांच्या पडारीची झालर असायची. नदीच्या पात्रातलं पाणी चमकायचं आणि दुर्गामाईच्या डोहामध्ये दिवारू जाळे टाकून मासोळा धरताना दिसायचा. माणसाचं पाणी आणि चिखलाशी नातं फार अनादी आहे, कारण तो 90% पाण्यापासून बनला आहे आणि शेवटी त्याला मातीशीच नातं जोडून तिच्याशी एकरूप व्हायचं आहे. दिवारूचंही तसंच. मी काठावर दिसलो की नदीतून पोहत पोहत तो काठावर येईल. त्यावेळी त्याच्या कमरेला फक्त लंगोट असे, पण साहेबापुढे असं उघडं बोडकं जायचं कसं, म्हणून काठावर ठेवलेलं धोतर तो अंगावर घेई आणि पुढे येऊन म्हणे, साहेबजी रामराम. रामराम दिवारू. आणि नंतर आम्ही दोघं नदी काठाने हिरव्या मुनियांच्या शोधात तासनतास भटकत असू. दिवारूलाही पाखरांविषयी खूप माहिती असल्याचं दिसून आलं. एकदा मी त्याला विचारलं, या उसावर बसलेल्या पाखराला काय म्हणतात? तो म्हणाला, मुन्याजी. मुन्या म्हणजे मुनियाच का? हो जी. मी मनात म्हणालो, मुनिया हे तर मराठी नाव. इंग्रजांनी ते जसंच्या तसं प्रचारात आणलं. या पाखराला आणखीन एक नाव आहे जी. मी विचारलं, कोणतं? तर तो म्हणाला, मनोली. पाखरांची अशी सुंदर सुंदर नावं दिवारू खूप सांगायचा. घनवर, उंच आभाळात उडणारे सरगे, दलदल चिखलात चरणारे चिखले, सुंदर पंखांचे सुंदर बटवे. रानबदकांची अशी सहज सुंदर आणि अर्थवाही निखळ मराठी नावं दिवारू सांगून जायचा. एकदा तो म्हणाला, या मनोल्यांना रायमुनिया खूप आवडतात. रायमुनिया म्हणजे? मी विचारलं. झुडपावेलींना बारीक फळं येतात, त्यांना रायमुनिया म्हणतात. त्या झुडपावेलींची नावं काय आहेत बरं? येरुणी. त्याला मण्या एवढी बारीक फळं येतात, पिकल्यावर काळी भोर दिसतात. त्याने माहिती दिली. त्याच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की ज्या झुडपावेलींना बारीक फळं येतात अशा सर्व फळांना रायमुनिया म्हणतात. माझ्या भटकंतीत असं शब्दांचं धन गोळा करण्याचा मला छंदच जडला आहे.
दिवारू सारखे शब्दांचे देव कुठे ना कुठे भेटतातच. मनोली, रायमुनिया असे अर्थवाही सुंदर शब्द मला मिळाले म्हणजे खूप आनंद होतो. त्या सुंदर शब्दांच्या आठवणीतच मी त्या पाखरामागे भटकू लागतो. दिवारू लौकिक अर्थाने कवी नाही, पण एखाद्या कवीला काव्य स्फुरावं तशी त्याला पाखरांची सुंदर नावं सुचत असावीत. अलीकडे तो कधी कधी नवेगाव बांधच्या तळ्याकाठी तर कधी इटिया डोहाकडे दिसायचा. एकदा तो मला नवेगाव बांधच्या तळ्याकाठी भेटला. मी त्याला विचारलं, दिवारू इकडे कसा? तो म्हणाला, आता चूलबंद नदीत मासे मिळत नाहीत जी. का ग, काय झालंय? आजूबाजूच्या वाडीतल्या ऊसाला घातलेल्या खताने तिथलं पाणी खराब झालंय. मग म्हणून तर इकडे येतोय मच्छी पकडायला. साब, एक विचार आहे, तो म्हणाला. कसला रे? इटिया डोह मला फार आवडलं. मग माधवराव पाटलांना भेटलो. ते गावचे सरपंच आहेत ना. इटिया डोहा काठच्या गावामध्ये घर बांधायला त्यांनी परवानगी दिली. पाखरांनी आपल्या घरट्याची जागा बदलावी तसं दिवारूने घराची जागा यापूर्वी अनेकदा बदलली आहे. प्रत्येक वेळी त्याने स्वतःचं घर स्वतःच्या हाताने बांधलं होतं. आताही इटिया डोह काठच्या तिडक्यात हे घर बांधताना तो एखाद्या पाखरासारखा आनंदी दिसला. दिवारू, मासे दिवसाही आवाज करीत असतात काय? मी विचारल्यावर तो म्हणाला, नाही जी, ते फक्त रात्रीच्या वेळीच आवाज करतात. मी परत प्रश्न विचारला, जास्तीचे मासे कधी मिळतात? रातीला जी, दिवसा फारसे मासे मिळत नाहीत, म्हणून मी दिवसा मासेमारीला फारसा जातही नाही. असा एकटा इथे बसलेला असताना तुला कधी झोप येत नाही का? तर तो म्हणाला, नाही जी. मी विचारलं, दिवारू मासे झोपतात आणि केव्हा झोप घेतात? तर तो म्हणाला, मला वाटतं मासे रात्री झोपत असावेत. मला असा अनुभव आहे. तो कसा? तसा मी हजारो राती या इटिया डोहाकाठी काढल्या आहेत, पण मला एक जाणवलं, रातीच्या तिसऱ्या पारी पाण्यावर विलक्षण अशी शांतता असते. त्यावेळी मासे सुस्तावल्यासारखे वाटतात. 1 घंट्यानंतर मात्र पुन्हा त्यांची हालचाल सुरू होते. मी याच वेळी झोप घेतो. सकाळी पाखरांच्या किलबिलाटाने जागं व्हावं तसा मी 1 वाजल्यानंतर माशांच्या आवाजाने जागा होतो. त्यानंतर मात्र मला ते कधी झोपवू देत नाहीत. असं मला अनेक वर्ष आढळून आलंय. म्हणून मला वाटतं की मासे रात्री झोपतात. या दिवारूने कधी समुद्र पाहिला नाही, परंतु इटिया डोह त्याला समुद्रासारखा वाटतो. कधी कधी त्याच्याबरोबर इटिया डोहा काठच्या जंगलातून भटकताना तो म्हणतो, साहेब, हे मोठं तळं समुद्रासारखं आहे. समुद्रात जशी भरती ओहोटी येते, वारं वादळ येतं, तसं इथेही येतं. तू पावसा पाण्यात, वाऱ्या वादळात या तळ्यामध्ये कधी सापडलास काय? मी त्याला विचारलं. तर तो म्हणाला, नाही जी, मला पाऊस पाण्याचा अंदाज घेता येतो. कुठलं नक्षत्र कवा बरसणार याची माहिती मला अगोदरच होते, कारण त्या नक्षत्राच्या पाण्यावर कुठले मासे कधी व कुठे मिळणार याचा पत्ता लागतो. तो कसा? साहेब, तुम्ही कागद पाहिल्याशिवाय काही सांगू शकत नाही. तसा मी 16 मासा कापून त्याच्या अंड्याच्या जोनीमध्ये बघितल्याशिवाय काही सांगू शकणार नाही. दिवारू एक विस्मयकारक माहिती देत होता. त्याने मी प्रभावित झालो. त्याचं गूढ ज्ञान जाणून घेण्यास मन उत्सुक होतं. मी विचारलं, दिवारू, 16 मासा कसा असतो आणि जोनी म्हणजे काय? जरा खुलासेवार सांग की. सांगतो साहेब. 16 मासा जास्तीत जास्त माणसा एवढा मोठा असतो. रंगानं सफेद, वजन 40 ते 50 किलो. लहान माशाचं वजन 10 किलो असतं. 16 माशाची जोन 1 इंच जाड, वीतभर लांब, त्यावर अंगठीसारख्या गोल गोल कड्या असतात. त्या जोनीवर 27 नक्षत्रांच्या लालसर खुणा असतात. अधूनमधून दुसरा 16 मासा गरीला लागतोच. मी तो कापून अंड्याच्या जोनीमध्ये पाहतो. जी रेषा काळी पडली त्या नक्षत्राला पाणी कमी येतं आणि लाल राहिली तर नेमाप्रमाणे त्या नक्षत्राचा पाऊस पडतो, असा माझा अंदाज आहे. आणि इतक्या वर्षाच्या अनुभवाने तो पक्का झालाय. मी विचारलं, इतर कुठल्या माशाच्या जोनीवरून असा पावसाचा अंदाज करता येतो का? फक्त 16 माशाच्या जोनीतच पावसाच्या नक्षत्राच्या रेषा असतात, तो उत्तरला.
या साहेबाला एवढ्या साध्या गोष्टी समजावून सांगाव्या लागतात म्हणून दिवारूला कधी कधी आश्चर्यही वाटतं. समोर बसून दोन्ही हात गुडघ्याला बांधलेले असतात. त्याचे स्थिर गूढ निळे डोळे मला पाहू लागतात. तो विचारमग्न असतो. त्याला वाटत असावं अशी रहस्य साहेबाला सांगायला नको होती. त्यातलं सत्व कमी होईल. त्याच्या ओठावरच्या काळ्या पांढऱ्या मिशा थरथरतात. मधूनच तो अंगठ्याने नाक खाजवतो. म्हणतो, झालं जी, आता काय सांगू म्हणून स्मित करतो. त्याला असं स्मित करताना पाहणं मोठं आनंददायी असतं. त्याचे मोत्यासारखे सुंदर दात अजूनही मजबूत आहेत. तो तंबाखू खात नसल्याने त्याचे दात डागाळलेले नाहीत. त्याला वाटतं भात मासे खाणाऱ्याचेच दात इतके चांगले असू शकतात. तेच वन्यजीवांचे उत्तम शिकारी व निरीक्षक असू शकतात. कोंबड्या बकऱ्याचं मांस खाणाऱ्यांच्या शरीरास एक प्रकारचा वास असतो. त्यामुळे जंगली जनावरं बुजून पळून जातात. ज्यावेळी मला माशाच्या सौंदर्यांचा साक्षात्कार झाला तेव्हापासून मी मासे खाणं सोडून दिलं. गळाने देखील कधी मासे पकडले नाहीत. पण दिवारूच्या बाबतीत मात्र उलट अनुभव आला. त्याला मासे अत्यंत प्रिय आहेत म्हणून तो त्यांची हत्या करतो. दिवारूची इटिया डोहातील मासेमारीपासून मिळणारी रोजची कमाई कमीत कमी 100 रुपयांवर आहे. पण मी पवनीच्या वनकुटीत मुक्कामाला आलो असं कळताच तो एवढा लांबून मला भेटायला येतो. त्याला पाहताच मी म्हणतो, आलास दिवारू? हो जी, एकमेकांचं मन मिरलं आहे. चला भेट घेऊ. जीवन पाण्याचा बुडबुडा आहे, कधीही फुटायचा. दिवारू अनपढ आहे, परंतु अंतःकरणापासून निघालेले शब्द काव्याचं रूप घेत असावेत. दिवारूला माधवराव पाटलांनी जाणलं आहे. ते सांगतात, साहेब, दिवारू इतर ढेवरांसारखा नाही. तो पोचलेला ज्ञानी पुरुष आहे. दिवारू प्रत्येक भेटीत काहीतरी नवीन सांगतो. एकदा तो म्हणाला, साहेब, तुम्ही लिखता तसा मी मासेमारी करतो. मच्छीमारी कवनासारखा आहे. नदी, तळी आणि त्यात राहणाऱ्या पाण्यातील जीवांना देवाने का जन्म दिला सांग ना. शहाण्यांनी त्यावर विचार करावा, मूर्खांनी त्याविषयी विचार न करताच त्यात जवळून जावं म्हणून. देवाने समद्या धर्तीवरील जीवांना जन्म दिला, पण तो बोलला मात्र पाण्यातील माशाशी, आणि हे मासे माझ्याशी बोलतात. देवाची करणी भुईपेक्षा पाण्यातच जास्त दिसून येते. जळ आणि जळातील माशांविषयीचं दिवारूचं हे आद्य चिंतन मोठं सुंदर आहे. दिवारूचं आयुष्य यशस्वी आहे. तो आत्मसंतोषी आहे. त्याला हे ज्ञान दुसऱ्या कोणाला द्यावं याची काळजी नाही. ही धडपड माझी आहे. मधून मधून मी तिडक्याला दिवारूकडे जातो. तो दूरवर इटिया डोहात मासळी पकडायला गेलेला असतो. हप्ता हप्ता तो घरी येत नाही. मला त्याच्या जवळचं ज्ञान कणाकणाने मिळवायचं असतं. एकदा मी त्याला म्हटलं, दिवारू, माझ्याजवळ नोकरीला राहतोस काय? मोठा पगार देईन. तो म्हणाला, साहेब, तुम्ही जे करता तो तुमचा नाद आहे, अभ्यास आहे. पण मी जे करतो ते माझं जीवन आहे. जीवनाचा त्याग करायचा म्हणजे मरणच. तुम्ही हजारो रुपयांचा तनखा दिला तरी मी कोणाची सेवा करणार नाही. सेवा मोठी कठीण आहे. दिवारूचं म्हणणं मला पटलं. मी त्याला म्हटलं, दिवारू, तुझं म्हणणं खरं आहे. चाकरी करायची असते ती माझ्यासारख्या ज्ञान भिक्षूने, तुझ्यासारख्या ज्ञान तपस्व्याची. मित्र हो, हा छानसा लेख सर इथे संपवतात. हा खराच ज्ञान तपस्वी. इतकं सूक्ष्म निरीक्षण करून प्राप्त झालेलं ज्ञान आजचं अद्ययावत तंत्रज्ञान वापरूनही मिळवणं अशक्य आहे. अनुभवाने जमा केलेले हे ज्ञानकण चिदंबरी सरांना जेवढे प्राप्त झाले तेवढे त्यांनी आपल्या समोर उभे केले. दिवारूचं सुंदरसं व्यक्तिमत्व सरांनी आपल्या पुढे उभं केलंय. आपण सहज कल्पना करू शकतो की त्याचं व्यक्तिमत्व कसं असावं. चला तर आता मी थांबते. आपण लवकर भेटू एखाद्या सुंदरशा पुस्तकासह किंवा एखाद्या छानशा लेखासह. तोपर्यंत आजच्या या लेखावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.